नमस्कार मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट मधील कॅपॅसिटर या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस किंवा या कॉम्पोनंट विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कॅपॅसिटर हा एनर्जीला स्टोअर करण्याचं काम करतो। जसे की एखादी बॅटरी आहे किंवा एखादा सेल आहे, जसं सेलमध्ये ज्याप्रमाणे आपण एक इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करून ठेवतो, सेम त्याचप्रमाणे कॅपॅसिटर ही इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्डमध्ये एनर्जीला स्टोअर करण्याचं काम करताना दिसतात। आता हे कॅपॅसिटर तुम्ही पाहिले असतील फॅन्स मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड्स मध्ये किंवा टीव्ही टेप्स मध्ये छोटे मोठे असे कॅपॅसिटर आपल्याला पाहायला मिळतात। पण आता हे कॅपॅसिटर पाहायला मिळतात, पण तुम्ही लगेच त्या कॅपॅसिटरला हात लावायला जाऊ नका, कारण की जर तुम्ही त्या कॅपॅसिटरच्या लीड्सला जर हात लावला तर तुम्हाला झटका बसू शकतो किंवा करंट बसू शकतो, कारण की त्याच्यात काय असतो तर इलेक्ट्रिक चार्ज हा स्टोअर केलेला असतो। आता आपण कॅपॅसिटर हा एक्झॅक्ट कसं वर्किंग करतो याचा आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। जसं की आता मी बोर्डवर तुम्हाला दाखवतो की एक आपण पाण्याची पाईप घेतलेली आहे। पाण्याच्या पाईप मधून काय होतंय, कंटिन्युअसली पाणी फ्लो होतंय। आपण काय करूया, एक पाण्याची पाईप घेऊया। आपण अशी पाण्याची पाईप घेतलेली आहे। आणि या पाण्याच्या पाईप मधून काय होतंय तर कंटिन्युअसली पाणी फ्लो होतंय। तर हे पाणी कधीपर्यंत फ्लो होतंय, जोपर्यंत तुम्ही हा जो कॉक किंवा हा जो व्हॉल्व्ह आहे तो बंद किंवा चालू करत नाही। जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा हे पाणी थांबणार आहे, आणि जेव्हा तुम्ही ऑन कराल तेव्हा ते काय होणार, इथून पाणी वाहत राहणार आहे। आता हे वाहणारं पाणी आपण काय करायचंय, एका टाकीमध्ये सोडायचं आहे। आता आपण काय करूया, एक टाकी इथे काढूया। आता हे पाणी काय होतंय, इथे साठत आहे। हे पाणी इथे या टाकीमध्ये साठत आहे। आता हे साठलेलं पाणी आपण अजून एक या टाकीला पाईप जोडतोय, आणि या पाईप मधून काय करतोय, हे पाणी बाहेर प्रवाहित करत आहे। जसं की आपण हा जर वॉल्व बंद केला तर इथे पाणी पडणे थांबणार आहे, आणि पाणी थांबल्यामुळे काय होणार आहे, इथून या पाईप थ्रू हे पाणी पूर्णपणे निघून जाणार आहे। ज्यावेळी वॉल्व पुन्हा चालू करू त्यावेळी पुन्हा इथून पाणी वाहणार आहे आणि या टाकीमध्ये साठणार आहे, आणि या पाईप थ्रू इथे पाणी पुन्हा बाहेर जाणार आहे। सेम याच प्रकारे कॅपॅसिटर सुद्धा वर्क करताना दिसतो। सेम कॅपॅसिटर हा या पाण्याच्या टाकीप्रमाणे स्वतःला स्टोअर करतो आणि त्याच्यानंतर तो रिलीज करतो। म्हणजे जसं की एखादी इलेक्ट्रिक एनर्जीला स्वतःमध्ये आधी स्टोअर करायचं, आणि जसा त्याचा यूज होईल तसं त्याला रिलीज करायचं। याप्रमाणे कॅपॅसिटरचं वर्किंग होताना दिसतं। आता आपण एक सर्किटच्या थ्रू कॅपॅसिटर कसा वर्क होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण। की एक सर्किट बघूया। जसं की एक सर्किट आपण काढूया। हा एक रेजिस्टर आहे। इथे आपण एक एलईडी आपण लावलेला आहे। सेम याच प्रकारे आपण इथे बॅटरी, हे 12 व्होल्टची पण बॅटरी जोडलेली आहे। तर काय होईल की या सर्किटला आपण सप्लाय दिल्यानंतर काय होईल की इथून करंट फ्लो होईल या रेजिस्टर थ्रू, आणि एलईडी ऑन होईल। कधी, जोपर्यंत तुम्ही हा स्विच ऑन करत आहात तोपर्यंत। ज्यावेळी स्विच बंद कराल त्यावेळी करंट सप्लाय होणं बंद होणार आहे, त्यामुळे एलईडी लागणार नाहीये। ऑन आणि ऑफ कंटिन्युअसली जर करत राहिलो तर काय होऊ शकतं, हा रेजिस्टर किंवा या एलईडी वरती प्रेशर येऊन तो खराब होऊ शकतो किंवा तो जळू शकतो। म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय तर एक कॅपॅसिटर इथे आपण ऍड करतोय। इथे काय करतोय, आपण एक कॅपॅसिटर जोडत आहोत। कॅपॅसिटर आपण जोडतो। ज्यावेळी आपण इथे सप्लाय ऑन करू त्यावेळी काय होणार आहे की करंट याच्या थ्रू इथून कॅपॅसिटर थ्रू या रेजिस्टरला मिळणार आहे व तुला एलईडी ऑन होणार आहे। पण जर हा स्विच पटपट आपण ऑन आणि ऑफ करत राहिलो तर काय होणार आहे की सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे टाकीमध्ये पाणी स्टोअर होतं त्याप्रमाणे काय होतं की या कॅपॅसिटरमध्ये थोडा इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर होऊन जातो। जोपर्यंत हा इलेक्ट्रिक चार्ज
डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत तो या सर्किटला इलेक्ट्रिक सर्किटला सप्लाय देत राहणार आहे. ज्यावेळी तो टोटली पूर्ण डिस्चार्ज होईल त्यावेळी हे सर्किट ऑफ होऊन जाईल. पण पुन्हा तुम्ही सर्किट ऑन केलं की पुन्हा तो सर्किट मधून सप्लाय हा प्रवाहित होत राहणार आहे. जर आपण पटपट जर सर्किटचा स्विच ऑन आणि ऑफ जरी केला तर हा एलईडी ऑनच राहणार आहे. त्याला ऑफ करून काही वेळ द्यावा लागेल, त्यानंतरच ते सर्किट पूर्णपणे बंद होईल. तर हे आपण या सर्किटच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. जर का हेच जर कॅपॅसिटर आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड मध्ये जर यूज नाही केला तर काय होणार आहे, तर एखादा कॉम्पोनंट किंवा एखादा इतर रेजिस्टर असू द्या किंवा कोणताही कॉम्पोनंट असू द्या, तो सप्लाय कमी जास्त होण्याकारणाने काय होईल तर तो बर्न होऊ शकतो किंवा जळून जाऊ शकतो. याच्याकरता आपण कॅपॅसिटर यूज केलेले आपल्याला सर्किट बोर्ड मध्ये दिसतात. कॅपॅसिटर मध्ये काय असतात तर 2 प्लेट्स असतात, त्या इन्सुलेटिंग मटेरियलने सेपरेट केलेले असतात. त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स असतात. ज्यावेळी त्याचा सप्लाय आपण जेव्हा देतो त्यावेळी काय होतं, इथून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात व इकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या लीड्स थ्रू बॅक होतात. जोपर्यंत सप्लाय चालू आहे कंटिन्युअसली तोपर्यंत या प्लेटमधून या प्लेटमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होताना आपल्याला दिसतात व इथून इलेक्ट्रॉन्स हे डिस्चार्ज होताना दिसतात. त्यामुळे हा कॅपॅसिटर अशा प्रकारे वर्किंग करताना आपल्याला इथे दिसतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.